भारत हा कृषीप्रधान देश आहे। जेवढं शेतीला महत्त्व आहे तेवढं शेतकऱ्याला देखील। बहुधा आपल्याला वाटते की शेती करणं अगदी सोपं आहे, परंतु मुळात शेती करणं काय असतं हे फक्त शेतकरीच सांगू शकतो। शेतीच्या उत्पादनातून जेवढा फायदा मिळतो तेवढेच कष्ट आणि अडचणींना देखील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आणि शेतकऱ्यांच्या ह्याच अडचणी दूर करण्यासाठी डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट हे शेतकऱ्यांसाठी अविरत कार्य करत आहे। शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, कमी खर्चात उत्तम गुणवत्तेचे पीक घेण्यास मदत करणे, कमीत कमी क्षेत्रात कमी पाण्याचा वापर करून महागडे रासायनिक खते न वापरता 50% बचत करून उत्पादनात दुपटीने वाढ करण्यास मार्गदर्शन करणे आदी काम या संस्थेमार्फत चालू असते। त्यांच्या धोरणांचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा व त्यांना घेता यावा यासाठी डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक या कंपनीच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला। या कार्यालयाचे पहिला मजला अभिषेक बिल्डिंग मागील गेट नंबर 2 भक्तिधाम मंदिराजवळ पेठ रोड रोहिणी नगर पंचवटी नाशिक या भागात उद्घाटन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मनपा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, राज्य अध्यक्ष रोपवाटिका संघ ओम गायत्री नर्सरी परिवार मधुकर गवळी, जिल्हा अध्यक्ष रोपवाटिका संघ शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय ढगे, सरपंच संघटना सरपंच बेळगाव ढगा आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी पाहणी केली। यावेळी कंपनीचे संचालक यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या शुभ प्रसंगी सत्यनारायण महापूजा देखील करण्यात आली। संस्थापक अध्यक्ष शंकरभाई कापसे, संचालक सागर पवार, सुनील दिंडे, जयेश कापसे हे डॉक्टर किसान मार्फत कृषी विकास आणि कृषीबल विकास हे ध्येय घेऊन आले आहे। डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट ही फक्त कंपनी नसून एक ऑर्गॅनिक फार्मिंगची संकल्पना आहे। एकीकडे लाखो ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या आणि दुसरीकडे शहरी जीवनशैलीमुळे त्रस्त नागरिक या दोघांसाठी दर्जेदार उत्पादन कमी खर्चात करून शहरी व ग्रामीण नागरिकांची सांगड घालणे आणि शेतकरी वर्गास आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे तसेच शेतकरी वर्गास रोजगाराची संधी जोडधंदा उपलब्ध करून देणे आदी काम ह्या संस्थेमार्फत केले जाते। यावेळी संस्थेचे संस्थापक शंकर कापसे यांनी संस्थेच्या कामाबद्दल माहिती दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मला खूप आनंद होतोय तुम्हाला सांगण्यासाठी की डॉक्टर किसानचं आपण भव्य ऑफिसचं उद्घाटन आपण करतोय आज। तर हे उद्घाटन म्हणजे जे शेतकऱ्यांनी आम्हाला प्रेम दिलं, भरभराटून आम्हाला शेतकऱ्यांनी प्रेम दिलं, त्या प्रेमाचा उत्स्फूर्त म्हणून आम्ही आज एवढं मोठं ऑफिस परत करू शकलो। आपलं जुनं ऑफिस होतं, त्या जुन्या ऑफिसमध्ये जे आपल्याला सुख सुविधा शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात होती तर ते कमी आम्ही कुठेतरी पडत होतो। तर त्यासाठी आम्ही भव्य ऑफिसचं उद्घाटन केलंय, जेणेकरून शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टीची चांगल्या चांगल्या प्रकारे माहिती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण देणार आहे। लवकरात लवकर डॉक्टर किसानचं ऍप्लिकेशन येते शेतकरी मित्रांनो। तर या ऍप्लिकेशनद्वारे आम्ही खूप कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जे आपण त्याला काय म्हणू शकतो की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हे आम्ही प्रोव्हाइड करून देणार आहेत। दुसरी गोष्ट ही सांगण्याची ठरते, शेतकरी मित्रांनो आमचं YouTube चॅनल आहे, त्या YouTube चॅनलद्वारे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला सर्व काही मार्गदर्शन माहिती करतच असतो, देतच असतो। तर कृपया करून तुम्ही तिथे संकेतस्थळावर जाऊन तुम्ही चेक करू शकता YouTubeच्या, आणि आमच्या वेबसाईटवर भी जाऊ शकता तुम्ही www.drkisan.in आमची वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता। संचालक सागर पवार व सुनील दिंडे यांनी देखील अधिक माहिती दिली। डॉक्टर किसान ही संस्था, ही कंपनी आम्ही त्या शेतकऱ्यांना जवळ मार्गदर्शन देण्याचा असा प्रयत्न करतो की त्याचा बाजारभावाची शाश्वती नसताना खर्चात कपात करून बाजारभाव कमी मिळत असताना देखील त्याची शेती कशी नफ्यात आणायची हा खास उद्देश डॉक्टर किसान गेल्या 6 ते 7 वर्षापासून शेतकऱ्यांसोबत काम करत आहे। कुठेतरी आधुनिक युग, सोशल मीडिया, YouTube चॅनल, ऍप्लिकेशन या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना आज गरजेच्या आहे। या आधुनिक युगामध्ये जगत असताना त्या सगळ्या घेऊन डॉक्टर किसान शेतकऱ्यांच्या सेवेत अतिशय चांगल्या पद्धतीने कन्सल्टन्सी ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शन सेवा आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहेत।
आमचा YouTube चॅनल गेल्या 6-7 महिन्यापासून कार्यरत आहेत। या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी आम्ही करण्यासाठी या भव्य ऑफिसचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ केला। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही जे आम्हाला YouTube चॅनलला जे काही प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल आपले आभार आहे। यानंतर आम्ही एक नवीन सिरीज चालू करतोय आपल्यासाठी। शेतीपूरक जे जोडधंदे आहेत की शेती करत असताना अजून तुम्ही काय करू शकताय, काय नाही करू शकत, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आता आम्ही आपल्याला करणार आहोत। ज्यासाठी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इंग्लिशमध्ये डॉक्टर किसान असं यूट्यूबला टाकून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। धन्यवाद। स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या। कमी खर्चामध्ये चांगली शेती करणे, कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न घेणे, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना ऑनलाईन त्वरित उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक शेतीचे पूरक जोडधंदे उपलब्ध करून देणे याबाबतचं काम इथून चालणार आहे। त्यांच्या या उपक्रमास मी मनापासून शुभेच्छा देतो। यावेळी आलेले मान्यवर दत्तात्रय ढगे यांनी मनोगत व्यक्त केलं। मी खरंच डॉक्टर किसान यांचं जे तंत्रज्ञान आहे तर त्यांच्या तंत्रज्ञानाला मी स्वतः वापरतो आणि इतर शेतकऱ्यांचे मी अनुभव घेतो। तर मी सर्वप्रथम डॉक्टर किसान यांचे या ठिकाणी आज शॉपचं उद्घाटन होत आहे नाशिकमध्ये आणि आमच्या नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे। तर मी सर्व डॉक्टर किसानच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। याचप्रमाणे लवकरच प्ले स्टोअरच्या माध्यमातून डॉक्टर किसानचं ॲप्लिकेशन ओपनिंग होत आहे। तर त्या ॲप्लिकेशनचाही शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने वापर करावा आणि उपयोग करून घ्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या या नवीन ओपनिंगला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। तसेच मधुकर गवळी यांनी देखील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। जे काही शेतकऱ्यांना सहकार्य मिळणार आहे ते खरोखर मोलाचं असणार आहे, कारण जे काही डॉक्टर किसानचा संकल्प आहे किंवा डॉक्टर किसानची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना जैविक तंत्रज्ञानावरती आहे आणि हे जैविक किसान हे जे तंत्रज्ञान पुढे आलं नक्कीच शेतकऱ्यांना आणि खाणाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। जगाचा पोशिंदा असं आपण ज्यांना म्हणतो अशा शेतकरी वर्गासाठी अविरत कार्य करणाऱ्या डॉक्टर किसान या संस्थेच्या व संचालकांच्या कार्याचे कौतुक करत संस्था संचालकांच्या वडीलधाऱ्यांनी यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। माझं त्यांना चांगले आशीर्वाद आहे आणि पुढे जाऊन त्यांनी चांगलं करावा, शेतकऱ्यांना चांगले इन्कम मिळवून द्यावा आणि माझी आशा आहे। भारत हा कृषीप्रधान देश असल्याने हा कार्यक्रम आपण फक्त शेतकऱ्यांसाठी राबवलेला आहे। तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आपण सुरू केला आणि तुमच्या सर्वांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी किसान कटिबद्ध राहील। मी सर्वांना शुभेच्छा देतो। कमी खर्चात शेती कशी होईल पाहण्यासाठी डॉक्टर किसानच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेले त्याला आमच्या शुभेच्छा आहेत। शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पादनात वाढ करणे हा उद्देश घेऊन या कंपनीने YouTube सोशल माध्यमावर डॉक्टर किसान या चॅनल मार्फत मोफत मार्गदर्शन देखील करत आहे। मुख्य म्हणजे ही कंपनी लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत डॉक्टर किसान या ॲपद्वारे रुजू होणार आहे। आपल्याला www.drkisan.in या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर, संचालक वर्ग, नातेवाईक, मित्रपरिवार, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।